एखादा शब्द चुकवल्यानं किती नुकसान होतंय, ह्याचा माग कसा होतोय, हे आता 2025 मध्ये परत एकदा शासनानं दाखवून दिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1.5 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्या अभिलेखांना जिल्हा प्रशासनानं संकेतस्थळावर प्रसिद्धी दिलेली आहे। त्यापैकी गिरगाव नावाचं जे गाव आहे त्यामध्ये 81 लोकांच्या नोंदी कुणबी असल्याचं 2 वर्षापूर्वी जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये साठे आणि सेरे या नावाची प्रचंड म्हणजे 60% कुटुंब असल्याचं दिसतंय, पण गिरगावमध्ये साठे आणि सेरे या आडनावाची कुटुंब नाहीत। त्यामुळे आम्ही आता हे मनोज जरांगे पाटलांचं आता आंदोलन जे मुंबईत झालं त्यावेळीपासून आम्ही परत यातले मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये ते तपासणीसाठी आम्ही घेऊन गेलो। त्यावेळेला लक्षात आलं की हे सेरे नसून ढेरे आहे। त्यामुळं ज्या माणसांनी हे मराठी ट्रान्सलेशन केलेलं होतं मोडीचं मराठीमध्ये, त्यांनी ही जाणीवपूर्वक चूक केली आणि मग सर्व मराठ्यांचं अख्ख्या गावाचं नुकसान केल्याचं त्यामध्ये दिसून येतंय। आणि गावाचं शीर्षक बदललं, म्हणजे गिरगाव नावानं प्रसिद्ध असणारी यादी ही करवीर तालुक्यातील कुर्डू नावाच्या गावातल्या लोकांची आहे। कुर्डू नावातल्या 81 लोकांची कुणबी म्हणून आता त्यांच्या चौथी पिढी सुरू आहे। म्हणजे अख्खं गाव कुणबीमध्ये आलं असतं, अख्ख्या गावाला शिक्षणासाठी नोकरीसाठी 2 वर्षामध्ये फायदा झाला असता, पोरांचा अजून फी वाचली असती, अजून ती अनेक ठिकाणी सवलती मिळाल्या असत्या। पण या शासनातल्या एका चुकीमुळे कुर्डूच्या ऐवजी गिरगाव प्रसिद्ध केल्यामुळे अख्ख्या गावाचं नुकसान झालं। त्याचबरोबर दुसरा प्रश्न येतो की मग गिरगाव गावची यादी गेली कुठं, तर ही यादी सुद्धा लपवून ठेवलेली आहे। कारण 1881च्या कोल्हापूर गॅझेटनुसार कोल्हापूरमध्ये 3 लाख कुणबी असल्याची नोंद आहे, पण न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या समितीने ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये तपासणी केली त्यावेळेला फक्त 1.5 लाख कुणबी नोंदी असल्याचं समोर आले। म्हणजे 1.5 लाख कुणबींच्या नोंदी ज्या आहेत त्या प्रशासनातल्या या काही कट कारस्थानी अधिकाऱ्यांच्या एका टोळक्यानं जाणीवपूर्वक हे दस्तऐवज अजून सुद्धा समोर येऊ दिलेले नाहीत। त्यामुळे आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की कोल्हापूरमधला हा प्रकार फक्त 1 किंवा 2 गावचा नसून कोल्हापुरातल्या 100 पेक्षा जास्त गावांमध्ये कुणबी असताना देखील त्यांच्या नोंदी समोर आलेल्या नाहीत। त्यामुळे परत एकदा तुम्ही मोडी तज्ञांची एक समिती स्थापन करावी। एका मोडीच्या अधिकाऱ्यावर किंवा एका मोडी तज्ञावर विसंबून न राहता मोडी तज्ञांची समिती नेमावी आणि कोल्हापुरातले दस्तऐवज पुन्हा एकदा तपासावेत आणि जे खरे कुणबे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना त्याचे लाभ मिळावेत यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आणि ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या पाठीमागे कुठला नेता आहे ते सुद्धा समोर आलं पाहिजे, अन्यथा कोल्हापुरातनं ही ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचायला परत वेळ लागणार नाही।